चला तर मग आज आपल्या रेसिपी मध्ये मिरचीचं लोणचं कसं करतात ते तुम्हाला दाखवते. याला साहित्य लागणार मिरची आणि लिंबू, धनी अखंड आणि ही मोहरी आणि ही मेथी थोडी कमीच लागते, हे जास्त टाकून चालत नाही. आणि ही बडीशोप आणि हा हिंग. ही हिंग तेलामध्ये टाकायचा, नंतर दाखवते तुम्हाला. तर मिरची ही सगळी अशी कट करून घ्यायची आपल्याला. चला तर बघा आपल्या मिरच्या कट करून झाल्या सगळ्या आणि अशी लिंबू पण कट करून घेतली. आता हे रस काढून घेऊया सगळ्या या वाटीमध्ये. सगळा रस काढून घेऊया असं. चला तर बघा आता लिंबूचा रस काढलाय बघा. आता याला चाळून घेऊया, असं कापड लावून चाळूया. चाळणीमधून पडत नाही लवकर, छानपैकी, म्हणजे बीज असं ना पडत नाही त्याच्यात. दिसला हे बघा, मिरच्या कट केल्या, ह्याच्यामध्ये बी भरपूर आहे आणि बियामुळे जरा जास्त तिखट लागतंय लोणचं. त्याच्यामुळे कसं नाटक पाकडून घेऊया. हे पीस कसं खाली राहत. हे बघा बी कसं निघतंय, हे बघा कसं बी निघलं. आणि बी टाकलं ना मग जास्त तिखट लागतं, त्याच्यामुळे असं काढायचं. चला तर बघा आता छानपैकी बी काढून झालं मिरचीतलं. हे बघा आता बी काहीच नाहीये. आता याच्यामध्ये लिंबूचा रस 1 वाटी ही टाकूया याच्यामध्ये. हे बघा असं. आणि ही मीठ ही बरोबरच टाकायचं. 1 वाटी लिंबूचा रस आणि 1 वाटी मीठ ही बरोबरच टाकायचं असं सगळं. आणि याला असं भिजवून ठेवायचं. आता बघा हे सगळं टाकून झालं. आता आपण ह्याच्यावर झाकून ठेवूया आणि दुसरे मसाले भाजून घेऊया. चला तर मग आता आपण हे मसाले सगळे भाजून घेऊया तव्यावर. आता बघा याला थोडस थंड होऊ द्यायचं आणि मग मिक्सरला ही काढायचं. ही बघा आता आपलं तेल मस्त गरम झालंय, वाफ निघती. आणि आता गार करायला ठेवूया तेलाला. आणि ही बघा हिंग आणि गार झाल्यावर टाकूया. आता गॅस बंद करून ठेवते. आता हे तेल थोडं गार होऊ द्यायचं, नंतर हिंग टाकायचा. ही बघा आता छानपैकी आपलं थंड झालं हे. आता आपण मिक्सरला ही काढून घेऊया. बघा हे बघा जास्त दाढ पण नाही आणि जास्त बारीक पण नाही, जास्त यायला पाहिजे दरदरीत. हे बघा आपण मग अशी मिरची ठेवली होती लिंबू आणि मीठ टाकून. आता चांगले पाणी पण सुटलंय छान मस्त मुरली. आता ही लिंबूच्या आणि मिठाच्या पाण्यामध्ये आता ह्याच्यामध्ये मसाला टाकून घेऊया आता काढलेला. हे बघा थोडा थोडा करून टाकून घेऊया. आता छानपैकी असं मिक्स करून घेऊया. आणि रायल्याला पण सगळं टाकून घेऊया. सगळं असं मिक्स करून घेऊया. हे बघा आता आपलं तेल थंड झालेलं आहे. आता याच्यात हिंग टाकून घेऊया. जास्त पण टाकायचं नाही, थोडं कमीच टाकायचं. ही बघा आता ही मसाले टाकले होते, अजून ह्याच्यात थोडे घरातले मसाले टाकायचे, ते पण तुम्हाला दाखवते. थोडी हळद टाकून घेऊया 2 चमचे. 2 चम्मच हळद टाकून घेऊया. आणि थोडस तिखट टाकून घेऊया, लाल मिरची पावडरचं. याच्यामुळे कसं याला कलर पण छान येतो आणि चव पण छान लागते. आता
आता याला चांगल्यापैकी मिक्स करून घेऊया आणि त्याच्यामध्ये आता हे आपलं गार झालेलं तेल पण टाकून घेऊया. हे बघा छान पैकी सगळं टाकून घेऊया. आता बघा आपलं लोणचं छान पैकी कसं तयार झालं आणि 1 महिना तक राहतं बघा, खराब पण होत नाही काही नाही. असायला मस्त आपल्या भरणीमध्ये हे बघा आपलं लोणचं अशापैकी तयार झालेलं आहे, मिरचीचं लोणचं.